ची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे। त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे। 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित राखणं आणि जसं काही लोक आपल्या मतांच्या लांगुलीचाना न करता या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, तो मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडणं याच्यावरती आमचं एकमत आहे आणि त्याकरता मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्या बाजूने देण्याचा निर्णय केलेला आहे। परंतु युती कुठेतरी 2 क्रमांकावर होती, 2 नंबरवरती मागच्या निवडणुकीमध्ये त्या जागांबद्दल काही निर्णय झाला की सेकंड रनरअपची जागा होती? नाही, सेकंड रनरअप, फर्स्ट रनरअप वगैरे अशा प्रकारची कुठली चर्चा नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं सूत्रही ठरलेलं नाही आहे। सूत्र काय आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हे सूत्र आहे आणि ज्या लोकांनी 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली, मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला आणि आता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता, मतांच्या लांगुल चालनाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत, तो प्रयत्न हाणून पाडणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता महायुती यांना परास्त करण्याकरता सज्ज आहे।